ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेत आजच्या भागामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अश्विनने सिद्ध केलेलं आहे की प्रियाच्या पोटामध्ये असलेलं बाळ हे त्याचं नाही आहे. हे बाळ आता तिच्या एखाद्या प्रियकराचं आहे आणि हे पुराव्यासकट सिद्ध केलंय प्रेक्षकांनो. कारण आपण पाहिलंय की अश्विन तर डॉक्टर आहे आणि त्यामुळे डॉक्टर अश्विनने असं काही आता इकडे एक असं स्टेटमेंट सांगितलंय बरोबर डेटनुसार की प्रियाच्या पोटामध्ये असलेलं बाळ हे माझं असूच शकत नाही आहे. याचा आता सगळ्यांनाच इकडे आता विश्वास बसलेला आहे. नक्की अश्विनने काय स्टेटमेंट केलंय आणि नागराजने स्वतःच्या सुटकेसाठी एक आता मार्ग अवलंबले. इकडे आता नागराजच्या लक्षात आलेलं आहे की काहीही झालं तरी हा महिपत या सगळ्यामध्ये आपल्याला कधीच कधीच आता इथून बाहेर पडायला मदत करणार नाही आणि त्याचमुळे नागराजने आता मात्र मदत घेतलेली आहे ती सायली आणि अर्जुनची. आणि आता एक गोष्ट अशी काही त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलाय की त्यानंतर त्यांनी आता डील करत आपल्या सुटकेचा मार्ग आता मोकळा करण्याचं ठरवलंय. आणि म्हणून नागराजने मात्र आता स्वतःच्या सुटकेचा मार्ग निश्चित करण्यासाठी त्यांनी आता सायली खरी तन्वी असल्याचे नुसतं सांगितलेलं नाहीये तर पुराव्यांच्या सकट आता सिद्धसुद्धा केलेलं आहे. हो आणि त्याच्यातच आता इकडे खूप मोठं अजून सत्य म्हणजे सायलीच्या प्रेग्नन्सीचं. एका झटक्यात एका पाठोपाठ एक आता सगळे धागेदोरे उलगडत चाललेत आणि सगळ्यात जबरदस्त डाव खेळलाय तो म्हणजे अश्विनने हे कसं सिद्ध केलंय. सायलीला सत्य समजल्यावरती मग पुढे नक्की काय घडलंय सगळं सविस्तरपणे प्रेक्षकांनो इकडे आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ महिपत हा आता एक संत झालेला आहे आणि त्याचा संतगिरी मात्र आता इकडे नागराजच्या अंगाशी येते की काय असं नागराजला वाटायला लागलेलं आहे. आणि नागराज विचार करतोय नाही यांनी जर का ही संतगिरी अशीच चालू ठेवली तर मात्र माझं काही खरं नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता मात्र लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सत्य समोर यायलाच पाहिजे. नाहीतर या सगळ्यामध्ये आता मात्र मला सुटकेसाठी वेगळे प्रयत्न करायला लागतील. आणि त्यावरती नागराज आता महिपतला सांगत आहे, काय महिपत शेठ, म्हणजे आता हे सगळं अति झालंय. मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आता मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता तुम्ही आता हे संन्यासाचं रूप घेतलेत. हे संन्यासाचं रूप आता घेण्याचं कारण म्हणजे इथून सुटकेचा मार्ग मोकळा व्हावा हेच आहे ना. आणि त्यावरती मग लगेचच सांगायला लागतो महिपत, नाही हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा मी आता कोणतंही चुकीचं काम करणार नाही. कारण चुकीचं काम आता केल्यावरती काय होतं हे सगळं मला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे मी आता साक्षीला पण या सगळ्यातून सरेंडर करायला सांगणार आहे. नागराज विचार करतो, नाही हा खरंच सटकलेला माणूस आहे. आता माझ्या सुटकेसाठी प्रयत्न मलाच करायला लागतील. इकडे नागराज आता कॉन्टॅक्टमध्ये राहतो तो म्हणजे सचिनच्या आणि सचिनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत आता त्याला नागराज सांगायला लागतो की म्हणजे तो साक्षीला पण सांगतो की तुझ्या बापाचं डोकं फिरलंय आणि तो आता सांगतो की तो आता तुझा बाप बोलतोय की साक्षीला मी सरेंडर करायला सांगणार आहे. अगं मला कळतच नाहीये, तुम्ही दोघं जण मिळून त्याला सोडवत आहात, त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात, मग हा का असा करतोय. आणि त्यावरती साक्षी म्हणते, नाही अण्णांना असं करून चालणार नाहीये, मी सरेंडर नाही करणार आहे. आणि आता काहीही झालं तरी मी इथे आता अण्णांना भेटायला पण जेलमध्ये येणार नाही. कारण अण्णांचं डोकं सटकलं तर आता ते मला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायला कमी नाही करणार. आणि त्यानंतर नागराज विचार करतो, नाही खरंच या महिपतचं जर का डोकं फिरलंय तर आता मला एक हुकुमाचा एक्का काढायला पाहिजे. आणि तो हुकुमाचा एक्का म्हणजे सायली तन्वी असल्याचं सत्य. हे सत्य जर का आता 4 लोकांच्या समोर म्हणजे अर्जुनच्या समोर किमान आणलं तरी सुद्धा मला आता अर्जुनच्या मदतीने सुटकेचा मार्ग मोकळा करता येईल. कारण अर्जुन शब्दाचा पक्का आहे. त्याने जर का महिपतला शब्द दिलाय की साक्षीला पकडत नाहीये म्हणजे तो मला पण प्रयत्न करेल. इकडे आता साक्षी आणि सचिन जेलमध्ये महिपतला न भेटायला जाण्याचा विचार. इकडे आपण पाहिलं की अर्जुनने आता इकडे बोलवलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता म्हणजे जो काही निर्णय असेल तो निर्णय घेण्याचा त्यांनी आता पूर्णपणे जिम्मा सोडलेला आहे. तो म्हणजे इकडे अश्विनवरती. आणि अश्विनवरती जिम्मा सोडत त्यांनी आता अश्विनला फोन केलाय आणि अश्विनला सांगितलंय की तुला एकदा प्रियाची भेट घ्यावी लागेल आणि त्यानंतर काय आहे तो निर्णय घ्यावा लागेल. यावरती अश्विन सांगायला लागतो, नाही दादा, मला तिचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे आणि मी तिची भेटसुद्धा घेणार नाही आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, असं करू नकोस, एक महत्त्वाचं काम आहे आणि जर का आत्ता तू भेट घेतली नाहीस ना
तर तुला पश्चाताप होईल की तू असं का केलंस. खरं सांगायचं तर तिची लायकी नाही आहे, पण अशी एक गोष्ट घडली की त्यासाठी तरी तुला तिची भेट घ्यावीच लागणार आहे. असं म्हणत अर्जुन आता त्याला समजावतोय आणि समजावून त्याला आता बोलवतोय. बरं, आता इकडे अश्विन आलेला आहे. अश्विन आल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, अश्विन फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घे. आणि त्यावरती अश्विन सांगायला लागतो, तुझं म्हणणं ऐकण्यामध्ये मला काही स्वारस्य नाही आहे. तर आता अर्जुन सांगायला लागतो, अश्विन असा आतताईपणा इकडे करू नकोस, जे काही ती सांगते ते एकदा ऐकून घे. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, दादा हे तू सांगतोयस ना, या गोष्टीचं मला जास्त आश्चर्य वाटत आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, आज जर का तू ऐकलं नाहीस ना, तर तुझ्यासाठी ही गोष्ट खूपच त्रासदायक ठरेल. हां, आज तू सत्य ऐक आणि त्यानंतर मग आता जो काही निर्णय तुझा असेल ना, तो घ्यायला तू समर्थ आहेस. मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये अडकवणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अश्विन मागे बघतो आणि दादा काहीही असेल तरी हिच्याशी जर का मी बोललो ना, तर तो पश्चातापाचा वेळ ठरेल. हिच्याशी बोललो तर ती चुकीची वेळ ठरेल, नाही बोललो तर मी या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने आता इकडे सुटेन. पण या बाईसोबत बोलायची इच्छा मात्र माझी बिलकुल नाही आहे. आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते, ठीक आहे, ज्या बाईसोबत बोलायची तुझी इच्छा नाही आहे ना, ती बाई आता इकडे तुझ्या बाळाची आई होणार आहे. त्याच बाईच्या पोटामध्ये तुझं आता बाळ वाढते. प्रिया आता हे सगळं सांगते आणि इतकी खुश होते की चला आता अश्विन नेहमीसारखा इमोशनल फुल होणार, आपल्याला आता इकडे तन्वी तन्वी करत घरी नेणार आणि आता आपला स्वीकार करणार आणि एकदाचा सुभेदार फॅमिलीमध्ये आपला गृहप्रवेश होणार. असं म्हणत तिला आता स्वतःलाच या सगळ्यामध्ये इतकं छान वाटतंय की चला आपण का होईना बाजी मारले आणि त्यावेळेला आपल्या बाळाने आपली साथ दिले. पण अश्विन 2 मिनिटं असा वळतच नाहीये, तो तिथेच उभा राहिलाय. आणि तिथेच उभा राहून आता तो इकडे काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन करतोय म्हणूया किंवा काहीतरी विचार करतोय म्हणूया. आणि त्यानंतर आता इकडे तो थोडासा विचार करत असताना प्रिया म्हणते, अश्विन काय झालं, तू आता या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाचा स्वीकार करणार नाही आहेस का. मी जे काही सांगते ते एकदा ऐकून घे. तुझं बाळ माझ्या पोटात आहे आणि असं तू मला या सगळ्यामध्ये डावलू शकत नाही आहेस. आणि हे अश्विन आता चिडलेला आहे आणि अश्विन इकडे सांगत आहे, तुझं ना काहीही मला ऐकायचं नाही आहे ना, तुझ्याशी मला बोलायचं आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, अश्विन अरे ती जे काही बोलते ते खरं आहे. म्हणजे अश्विन म्हणतो, काय खरं आहे. यावरती अर्जुन सांगायला लागतो, मी इकडे जेल ऑथॉरिटीकडे आलो होतो. आणि मग अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो. अर्जुन सांगायला लागतो, ज्या वेळेला हिने मला कोर्टामध्ये सांगितलं की ही प्रेग्नंट आहे आणि त्याच वेळेला मी जेल ऑथॉरिटीकडून आता त्या डॉक्टरांचा नंबर घेतला आणि त्या डॉक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी मी आता बोलून घेतलेलं आहे. त्या डॉक्टरांशी बोलल्यावरती डॉक्टरांनी जे काही मला सांगितलंय ना, त्यानुसार ही जे बोलते ते खरं आहे. ही खरोखरची प्रेग्नंट आहे. मला सुद्धा तुझ्यासारखं आधी आता डाऊट आला होता की ही प्रेग्नंट असल्याचं नाटक करू शकते, पण ही प्रेग्नंट आहे. आणि हे म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती म्हणजे प्रिया, आता तरी तुला या सगळ्यामध्ये विश्वास बसलेला आहे का. यावरती अश्विन म्हणतो, मी कुठे म्हणतोय की तू प्रेग्नंट नाही आहेस. यावरती ती म्हणते, मग तू माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेस. आणि त्याचवरती मग आता तो सांगायला लागतो, तुझ्यावरती अगं धादांत खोटारड्या मुलीवरती मी विश्वास ठेवणारच नाहीये. यावरती ती म्हणते, मी प्रेग्नंट आहे डॉक्टर म्हटल्यावरती सुद्धा. यावरती तो म्हणतो, तू प्रेग्नंट आहेस पण तू माझ्या बाळाची आई नाहीयेस. आणि मग प्रिया मात्र चांगली चिडलेली आहे, काय बोलतोयस तू. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, मग काय, अगं तुझी इतकी सारी अफेअर, त्यातल्या कोणत्या तरी बॉयफ्रेंडचं हे बाळ असणार आहे. हे बाळ माझं असू शकतच नाहीये. कारण आता जर का दादा बोलतोय की डॉक्टरांनी कन्फर्म केलंय, म्हणजे हार्डली 1.5 ते 2 महिने झालेत. पण तुला आठवत नसेल तर आता तू सगळी ही कृत्य करण्यामध्ये इतकी बिझी होतेस ना की 2 ते 3 महिने आपण कधी जवळ आलेलोच नाही आहोत. असं म्हणत आता जो 2 मिनिटं स्तब्ध आता अश्विन राहिलेला होता, तो अश्विन आता कॅल्क्युलेशन करत होता. आणि कॅल्क्युलेशन करतच तो अश्विन आता इकडे या सगळ्या गोष्टी समोर आता आणत आहे. आणि या सगळ्यामध्ये अश्विनने मात्र आता हे सगळं सांगताच प्रिया हादरले. अश्विन, अरे माझ्या चारित्र्यावरती तू आता शिंतोडे ओढत आहेस. यावरती तो म्हणतो, तुझं चारित्र्य, अगं तुझं चारित्र्य तरी काय आणि त्याच्यावरती शिंतोडे ओढणारा मी कोण. अगं चिखलात दगड मारला ना तर आता चिखल आपल्यावरती उडतो, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. आणि त्याचमुळे मी आता तुला एकच सांगेन, आज बोललीस की हे बाळ माझं आहे,
पण मी हे बाळ माझं मानत नाहीये. प्रेक्षकांनो, अश्विनने आता इकडे असं काही कॅल्क्युलेशन केलंय आणि त्यानंतर तो सांगतो, आणि तरी पण जर का तू दावा केलास ना, तर मी DNA टेस्ट करेन आणि ही DNA टेस्ट तुझ्यासारख्या खोट्या रिपोर्टची नसणार आहे. ही DNA टेस्ट होईल ती म्हणजे खऱ्या खऱ्या रिपोर्टची, असं म्हणत अश्विनने जो काही धमाका केलाय. आणि त्यानंतर आता मात्र चांगलीच प्रिया हादरले. बरं, तोपर्यंत इकडे जेलमध्ये आलेल्या अर्जुनला निरोप मिळालाय, तो म्हणजे आता इकडे सावंतांचा, की तुम्हाला महिपतला काहीतरी सांगायचं आहे. आणि त्या इकडे आता सायली आणि अर्जुन हे आता प्रतिमा आणि आता सुमनला घेऊन आलेले आहेत नागराजकडे. आणि त्याच वेळेला नागराज आता सांगायला लागतो, मला एक तुझ्यासोबत डील करायची आहे अर्जुन. आणि असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतोय डील, आणि ती कसली डील? आणि त्यावरती तो सांगायला लागतोय, मुळातच मला आता खरी तन्वी कोण आहे हे सत्य माहिती आहे, आणि ते सत्य तुम्हाला सांगण्यासाठी मला आता एक तुमच्यासोबत डील करायची आहे, आणि ते म्हणजे तुम्ही आता इथून मला सोडवाल. आणि असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो, तुला तुला आता सोडवून काय करायचं? यावरती तो म्हणतो, अर्जुन हे तुझ्या पण फायद्याचं आहे आणि सायली हे तुझ्या पण फायद्याचं आहे. आता नक्की ह्याला काय म्हणायचंय अर्जुन सायलीला काहीच कळत नाहीये. आणि आता इकडे नागराज सांगतो, ठीक आहे, तुला माझ्यावरती विश्वास असण्याचं तसं काही कारणच नाहीये, पण मी जे काही सांगतोय ते आता नीट ऐकून घे. आणि असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो, आता इकडे तो स्वतः आता ते गाठोडं समोर आणतो. आणि हे गाठोडं जे तन्वी म्हणून तुमच्याकडे आणून दिलं होतं, ते गाठोडं आता हे गाठोडं नाहीच आहे, हे गाठोडं सायलीचं आहे, कारण सायलीच खरी तन्वी आहे. आणि याबद्दलचे अनेक पुरावे मात्र आता माझ्याकडे आहेत, पण हे पुरावे मात्र आता मी त्याच वेळेला देईन ज्या वेळेला तू मला कमिटमेंट करशील की या सगळ्यामध्ये तू मला इथून सोडवशील. असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुनच्याकडे मोठा आता प्रश्न पडलेला आहे की हे सगळं काय आहे? नागराज जे काही बोलतोय ते खरं आहे का? अर्जुन या गोष्टीची शहानिशा तर आता करून घेणारच आहे, पण त्याचबरोबर मात्र आता या सगळ्या गोष्टी सायलीशी रिलेटेड असल्यामुळे सायलीच खरी तन्वी का ही गोष्ट तपासून पाहणार. पण या गोष्टीची शहानिशा सायलीलाच पहिलं, कारण तिकडून परत आल्यावरती सायलीला छोटी तन्वी दिसते आणि त्यानंतर सायली विचार करते का हे मला सगळं दिसतंय. आणि त्याच वेळेला नागराज जे काही बोलतोय ते खरं आहे हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं आहे. आणि इथेच मालिका मात्र आता 360 डिग्रीमध्ये टर्न झालेली आहे.